आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। स्वागतम 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 सुस्वागतम। गोव्याच्या पुण्यभूमीत आदरणीय पुरस्कार प्राप्त सन्माननीय व्यक्ती, संस्थेवर प्रेम करणारे हितचिंतक, कलाकार, रसिक या सर्वांचे महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वतीने सहर्ष स्वागत। आज दीनानाथ मंगेशकर कला अकादमी गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या 19व्या राष्ट्रीय स्तरावरील दी प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड 2024 समारंभाचे मुख्य कार्यक्रमास आता आपण प्रारंभ करीत आहोत। सर्वप्रथम देशसेवेप्रती आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी 1 मिनिटाचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे। सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या जागेवरती उभे राहावे। धन्यवाद। सर्वांना विनंती आहे आपण आसनस्थ व्हावे। शिवरायांच्या प्रतिमेस व मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। दिव्याधिकारी दीपककार काणिक तुमच्या आयुष्यात हा दीप अंधकार आपल्याला माननीय पद्मश्री विनायक खेडेकर ज्येष्ठ साहित्यिक गोवा हे देऊन स्वागत करण्यात येते। संस्थाध्यक्ष राजीव जी लोहार यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा सत्कार करावा। आजच्या समारंभाचे अध्यक्ष माननीय पद्मश्री विनायक खेडेकर ज्येष्ठ साहित्यिक गोवा यांचा सत्कार संस्थाध्यक्ष राजीव जी लोहार हे करतील।
माननीय कैलास बापू कोते पाटील यांचे शाळेत शिर्डी। माननीय शशिकांत यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावे। माननीय शशिकांत तुकाराम बदाने यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावे। माननीय शशिकांत तुकाराम बदाने यांचा सत्कार समारंभ होतोय। जोरदार टाळ्या वाजवा। होत आहे। संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या विविध मार्गदर्शनपर शिबिरे व्याख्यानातून अनेकांना लाभ झाला आहे। या जनसेवेच्या कार्याप्रती त्यांना आज सन्मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात येत आहे। व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार संपन्न करावा। माननीय आदर्श धन्वंतरी माननीय डॉक्टर विवेक कृष्णा लोळगे ठाणे यांचा सत्कार उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते संपन्न होईल। स्वागत करा माननीय आदर्श धन्वंतरी माननीय डॉक्टर विवेक कृष्णा लोळगे ठाणे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। यानंतर आदर्श धन्वंतरी माननीय डॉक्टर GM सुतार सारख्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। यानंतर संस्थेच्या युवा कार्यकर्ता माननीय सुष्मिता प्रदीप बडीगेड यांना द इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ आयुर्वेदा यांच्याकडून नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे। यानंतर नमस्ते, मैं भोपाल से आई हूँ, माधव आश्रम से। हम लोग एक जन आंदोलन चलाते हैं पर्यावरण शुद्धि के लिए। शायद आप लोगों में से बहुत सारे लोग उससे परिचित भी होंगे। उसे अग्निहोत्र कहते हैं। अग्निहोत्र से पर्यावरण शुद्ध होता है और आज जो हमारी सबसे बड़ी समस्या है वह पर्यावरण प्रदूषण है। अगर इस प्रदूषण पर नियंत्रण नहीं किया तो हमारे अस्तित्व पर ही संकट निर्माण होगा, ऐसी परिस्थिति है। अग्निहोत्र कहते ही से ऐसा लगता है कि कोई धर्म की बात हो रही है, पर अग्निहोत्र का संबंध मनुष्य से है, पर्यावरण से है, हमारे समाज से है, हमारी संस्कृति से है और इस सब को हमें बचाना है। तो इस तरह के जन आंदोलन से जुड़ना ज़रूरी है। मैं पिछले 60 साल से इससे जुड़ी हुई हूँ और बहुत प्रचंड अनुभव मैंने अग्निहोत्र के देखे हैं। हर क्षेत्रों में अग्निहोत्र का ज़बरदस्त प्रभाव मैंने देखा है। यहाँ अभी समय नहीं है, इसलिए इस विषय पर विस्तार से बात हो नहीं सकती, पर आप मुझसे व्यक्तिगत रूप से मिल सकते हैं या अग्निहोत्र के पैम्फलेट बाहर रखे हैं, वहाँ से ले सकते हैं, अग्निहोत्र समझ सकते हैं। और आप सब लोग किसी न किसी अच्छे काम के साथ जुड़े हुए हैं,
तो इस एक अच्छे काम को भी अपने जो भी आपका क्षेत्र है उसमें जोड़ने की कोशिश करिए। गोवा आके बहुत अच्छा लगा, इस समारोह में शामिल होकर के बहुत अच्छा लगा, यहाँ का सारा वातावरण देख करके बहुत अच्छा लगा। धन्यवाद। यानंतर माननीय कैलास बापू कोटे पाटील माजी नगराध्यक्ष शिर्डी यांना विनंती आहे की आपण आम्हाला शुभेच्छा द्याव्यात। गोवा येथे द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड या पुरस्काराच्या निमित्ताने उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष खेडेकर साहेब, ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय ते आपल्या सगळ्यांचे डॉक्टर राजीवजी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळेच मान्यवर आणि ज्यांना हा भास्कर अवॉर्ड भेटतोय ते सगळे पुरस्कारते, त्यांचं मी प्रथमतः मनापासून स्वागत करतो। खरं म्हणजे द प्राईड ऑफ इंडिया ही संस्था 19 वर्षाचा दीर्घकालापासून आपल्या सगळ्यांच्या सेवेत आहे। या संस्थेचं काम 19 वर्षापासून सुरू असून अंधश्रद्धा निर्मूलन, समाजातील विविध घटकातील नजर पुरणार नाही पण नजर दूरदृष्टी ठेवून जे चांगले सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कलावंत क्षेत्रातील सगळे जे हिरे यांना निवडायचं काम द प्राईड ऑफ इंडिया करत आहे, त्याबद्दल राजीवना आपल्या सगळ्यांच्या वतीने टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा। आणि हा कार्यक्रम सातत्याने 19 वर्षापासून गोवा या ठिकाणी सातत्याने 19वे वर्ष आहे आणि लवकरच रौप्य महोत्सव करण्याची वाटचाल या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सुरू होईल। राजीवजींनी NGOचं काम सुरू करत असताना म्हणजे अपघातस्थळी जे ॲम्ब्युलन्स लागतील त्याची मदत करणे, अंधश्रद्धा निर्मूलन त्यावर कामकाज करणे, पर्यावरणासाठी कामकाज करणे आणि अनेक विविध ज्या समाजसेवा आहे त्या सेवा देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं। मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचा धन्यवाद देतो। त्याचबरोबर अनेक क्षेत्रामध्ये जे काही मान्यवर आहे त्या मान्यवरांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही काम केलं असेल, त्यातून एक निवडून तो आज गोव्याच्या या कला अकादमी क्षेत्रामध्ये आणून त्याला चांगल्या प्रकारचा पुरस्कार देऊन त्याला समाजामध्ये मान उंचावण्याचं काम आणि ऊर्जा देण्याचं काम राजीवजींनी केलं। त्याबद्दल राजीवजींचं आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं असं मला वाटतं। काही लोकांना टाळ हात आहे वाटतं सगळ्यांना, अच्छा मी म्हणलं तर परमेश्वराने 2 हात 2 डोळे 2 सगळं दिलेलं आहे आणि मग राजीवजी सारख्या माणसाला मी इथं बोलवतो, आपण उभं राहून त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं असं मी तुम्हाला विनंती करतो। राजीवजी 2 मिनिटं। आमच्या वहिनी पण आहे, हे आपल्यासाठी एवढं काम करतात का दरवर्षी 19 वर्ष झाले, 19 वर्षामध्ये सगळ्या क्षेत्रातील जे कलावंत आहे, जे गुणवंत आहे, जे यशवंत आहे त्या सगळ्यांना एकत्र आणून पुरस्कार देण्याचं काम करतात। पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात करावं, आपण आश्रमित करावं। आता प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाने काम केलेलं आहे, त्या क्षेत्रामध्ये ते काम करत असताना त्याला निवडून काढण्याचं काम एवढं सोपं नाही आहे, पण राजीवजींनी ते काम शोधून काढलं आणि त्या प्रत्येक माणसाला आत्मसात करून त्याला शोधून आज गोव्याला आणून त्याचा पुरस्कार दिला। हा पुरस्कार तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नेहमी ऊर्जा देत राहील आणि शक्ती, ऊर्जाची शक्ती देणारं काम राजीवजींनी केलं, त्याबद्दल मी मनापासून स्वागत करतो। माझं सामाजिक काम आहे, मला सुद्धा 2018ला या ठिकाणी राजीवजींच्या हस्ते त्यावेळेस माझ्यामध्ये मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्र्यांच्या त्या उपस्थितीमध्ये मला सुद्धा हा पुरस्कार मिळाला आणि त्या पुरस्कारामुळं माझी समाजामध्ये आणि त्या क्षेत्रामध्ये मान उंचावली। म्हणूनच त्यांचे प्रेरणा घेऊन आज शिर्डीमध्ये सर्वधर्मीय सामाजिक विवाह सोहळ्याची मी 2001 पासून सुरुवात केलेली आहे आणि तब्बल
1500 नाही, 1400 नाही, 1800 नाही, 2100 नाही, 2300 मुला-मुलींचे लग्न या 24 वर्षामध्ये लावण्याचं काम मी या पुरस्कारामुळे करतोय. कारण अनेक प्रकारचे पुरस्कार दिले, पण हा मानाचा पुरस्कार म्हणून मी त्याच्याकडे बघतोय आणि आपल्याला सुद्धा जो पुरस्कार भेटतोय तो एक मानाचा पुरस्कार समाजामध्ये उद्या जाऊन एक चांगल्या प्रकारची ऊर्जा निर्माण करण्याचं काम आपण करायला अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि ज्यांना पुरस्कार भेटला त्या सगळ्या मान्यवरांना, व्यासपीठाच्या सगळ्या मान्यवरांना मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय पद्मश्री संजय पाटील, कृतिशील शेतकरी, सावई वेरे, गोवा हे आपल्याला शुभेच्छा देतील. व्यासपीठावर मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, भास्कर अवॉर्ड जे गेले सातत्यानं 19 वर्ष गोव्यासारख्या ठिकाणी येऊन देणं ही साधी गोष्ट नाही आहे, ही एक तपश्चर्या आहे. आणि अशी तपश्चर्या जी लोक करतात त्यांना निश्चितच त्या तपश्चर्येचं फळ मिळत आलेलं आहे. माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर गेली 40 वर्ष शेती क्षेत्रामध्ये आम्ही सातत्यानं नैसर्गिक शेती हा विषय घेऊन सातत्यानं गोव्यामध्ये काम करीत आलेलो आहे. आणि लोकांमध्ये नैसर्गिक शेतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून 1991 पासून गोव्यामध्ये हे काम सातत्यानं करत आलेलं आहे. आणि ह्या तपश्चर्या 3 तपांच्या तपश्चर्येचा एक फळ म्हणून यंदाचा जो पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेला आम्हाला, तो गोव्यामध्ये पहिला पुरस्कार आहे की शेती क्षेत्रामध्ये मिळालेला आहे. आणि त्या अनुषंगानं या पद्मश्रीच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीचा प्रसार व्हावा म्हणून गोव्यामध्ये एक अत्यंत सोपी आणि सुटसुटीत अशी पद्धत आम्ही नैसर्गिक शेतीमध्ये जी अवलंबलेली आहे ती संपूर्ण देशामध्ये प्रचलित व्हावी आणि शेतकरी स्वावलंबी व्हावा, शेती आत्मनिर्भर व्हावी म्हणून आम्ही प्रयत्नरत आहोत. एका गायीच्या माध्यमातून, फक्त एका गायीच्या माध्यमातून 10 एकर जमीन ही तुम्ही सुजलाम सुफलाम करू शकता. याचं एक ज्वलंत उदाहरण आम्ही गेल्या 10 वर्षापासून गोव्यामध्ये घातलेलं आहे. एका गायीच्या शेणामुतापासून जीवामृत हा घटक तयार करून तो पाण्याच्या माध्यमातून पिकापर्यंत पोहोचवणं आणि शेती स्वावलंबी करणं, शेतकरी आत्मनिर्भर होणं म्हणून आम्ही प्रयत्नात आहोत. आणि मुख्यत्वे केंद्र सरकारला आम्ही धन्यवाद देतोय की ही जी नैसर्गिक शेती पद्धती आहे ही त्यांनी संपूर्ण देशामध्ये प्रमोट करण्यासाठी जे त्याने गेल्या 3 वर्षापासून प्रयत्न आहेत आणि गेल्या 35 वर्षांचा जे आमचे काही प्रयत्न चाललेला आहे त्यांना आज यश आलेलं आहे. आणि केंद्र सरकारनं ही जी पद्धत आहे नैसर्गिक शेतीची ती संपूर्ण भारतामध्ये अवलंबलेली आहे. त्यासाठी आम्ही केंद्र सरकारचाही अत्यंत मनापासून आभार मानतोय. नैसर्गिक शेती जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या आणि मुख्यत्वे निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गाच्या घटक जे आहेत त्यांच्या माध्यमातून शेती जर केली असेल तर संपूर्ण शेती ही परवडण्यासारखी होऊ शकते. आणि मुख्यत्वे महाराष्ट्रामध्ये जो दुष्काळी भाग आहे, विदर्भ, मराठवाडा किंवा अतिवृष्टीचा जो भाग आहे कोकणसारख्या ठिकाणी, या कुठल्याही प्रदेशामध्ये ही उपयोगी पडण्यासारखी ही शेती पद्धती आहे. आणि याचा प्रसार आणि प्रचार व्हावा देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्या असं आम्हाला मनापासून वाटतं. आणि आता हे जे भास्कर अवॉर्ड किंवा BBL मराठी या चॅनलच्या माध्यमातून याचा प्रसार जास्तीत जास्त होईल अशीही आम्हाला एक खात्री आहे. आणि याची पुढची जी वाटचाल आहे की संपूर्ण देशामध्ये हे शेती पद्धती प्रचलित करणं, त्यासाठी मॅडमनी जसं सांगितलं की अग्निहोत्र आम्ही गेली अनेक वर्ष शेतीसाठी अग्निहोत्र ते प्रयोग आम्ही आचरणात आणत आहोत. आणि अशा प्रकारचे अनेक जे निसर्गानं किंवा आपल्या सनातन धर्मानं सांगितलेले काही जे पद्धती आहे, काही जे शास्त्रोक्त पद्धती घालून दिलेल्या आहे त्याचंही आम्ही आचरण करीत आलेलो आहे. आणि अशा माध्यमातून ही शेती स्वावलंबी व्हावी म्हणून आम्ही संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना मुख्यत्वे
आवाहन करतो की त्यांनी या शेतीचा जास्तीत जास्त अभ्यास करावा आणि आचरणात आणावं आणि देश सुजलाम सुफलाम होण्यासाठी मदत करावी. धन्यवाद. ॲडव्होकेट रमाकांत खलप माजी केंद्रीय कायदा मंत्री यांना विनंती आहे की आपण शुभेच्छा द्याव्यात. या उपक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री विनायक खेडेकरजी, संजीव लोहार, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनी आणि मान्यवरांनो, गेली 18 वर्ष या समारंभाशी मी निगडीत आहे. यावर्षी जेव्हा पुन्हा मला निमंत्रण दिलं गेलं त्यावेळी मी सहज विनोदाने म्हणालं की आता मी वयात आलो आहे, तेव्हा माझ्याऐवजी आणखी कोणाला तुम्ही बोलावलं तर बरं होईल. वयात आलोय म्हणण्यापेक्षा म्हातारा झालोय असं म्हटलं तर जास्त संयुक्तिक ठरत असतं. एनिवे, दुसरा मुद्दा माझ्या मनामध्ये असं झाला की दरवर्षी हा जो पुरस्कार दिला जातोय त्यामध्ये अनेक मान्यवर हा पुरस्कार घेऊन पुलकित होऊन जात आहेत, परंतु गेल्या पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर ज्या कार्यासाठी हा पुरस्कार दिला गेला त्या संदर्भात काही संशोधन होतं काय आपल्या संस्थेमार्फत, असाही प्रश्न मी लोहारजींना केला. तो अशासाठी केला की अनेक वेळा असं होतं SSC मध्ये डिस्टिंक्शन मार्क मिळाले किंवा कुठल्याही परिस्थितीत फार चांगली चमक दाखवली की माणसं जरा झालं ना आता पुरस्कार वगैरे मिळाला आणि मागे वळून पाहता तर तसं नव्हे. हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार असा मानला गेलाय. त्या अर्थाने मी विनंती करेन आपल्याला की दरवर्षी हा मागोवा आपण घेत राहावं आणि गेल्या समजा आता 19 वर्ष झाली, पुढच्या वर्षी 20 वर्ष होती, त्या 20 वर्षात पहिल्या वर्षी ज्याला पुरस्कार दिला त्यांची वाटचाल पुढे झाली आणि त्यांचा पुन्हा एकदा सत्कार अशा व्यक्तीचा झाला तर मला वाटतं ज्या कार्यासाठी त्यांना पुरस्कार दिला गेला त्यांचा जो गौरव केला गेला त्या गौरवाचा पुन्हा एकदा गौरव होईल आणि त्यांच्याबरोबर इतरांनाही पुढे जाण्यासाठी एक मार्ग त्यांचा प्रशस्त होईल. गोव्यामध्ये हा पुरस्कार आपण देत आहात, त्यामध्ये गोव्यातले अनेक माणसं आपण निवडलीत. यावेळी पाटील साहेबांचा सत्कार आपण केला. पाटील साहेबांनी जे आपल्या भाषणामध्ये शेती संदर्भात ज्या गोष्टी सांगितल्या त्यांचं महत्त्व किती आहे हे आजच्या काळामध्ये पुन्हा एकदा सांगायची गरज नाही. देशाची लोकवस्ती वाढते आहे, आपण तर जवळजवळ 150 कोटीच्या आसपास पोहोचलो आणि शास्त्रीय निकष लावून शेती उत्पादन कसं वाढावं यासाठी प्रयत्न करतो आहोत, परंतु नैसर्गिक शेतीचा उपयोग करून वाढत्या लोकसंख्येची गरज आपल्याला भागवता येईल का, मला वाटतं हेही एकदा पुन्हा आपल्याला पाहावं लागेल. जो उपक्रम आपल्या दीदी साहेब करतायत, जुन्या काळामध्ये काही घरामधून अग्नी प्रज्वलित करून अग्निहोत्र हा प्रयोग होतो, त्या संदर्भात मी काही बरंच वाचलंय. जगभर हे प्रयोग होत आहेत. हे प्रयोग शेतीविषयक पर्यावरण विषयक आहेत, पण कधी कधी मनामध्ये आणखी एक विचार होऊन जातो, हे जे आपले मानसिक प्रदूषण जे होते आहे त्यावरती काहीतरी उपाय आहे का, आणि तो असल्यास कोणत्या प्रकारचा आहे याचंही संशोधन झाल्यास मला वाटतं उपयुक्त होईल. दर दिवशी माणसामध्ये कशा भिंती उभारल्या जातील आणि समूह गटामध्ये कशा प्रकारचं वैमनस्य निर्माण करता येईल याविषयी आपल्यापैकी अनेक मंडळी सदोदित कार्यरत आहेत. धर्माधर्मामध्ये वितुष्ट आणणं, जाती जातीमध्ये आणणं. आताच मला खेडेकर साहेब म्हणत होते, एका मोठ्या ग्रस्ताने त्यांना सांगितलं की आमच्या बागेमध्ये आपल्याला चांगली बागायत निर्माण करायची आहे, त्या संदर्भात आपण काही मदत कराल का. आणि त्यातनं मग आपल्याकडची कुळागरं आहेत गोबंधकामध्ये. एक कुळागर आजवर ज्यांनी वसवली ती एक विशिष्ट गटाची माणसं, अगदी शेतीविषयी अत्यंत आदर असणारी
कष्ट करून पाहणारी आणि त्यातनं उत्पादन करणारी माणसं आहेत. तर त्यांनी त्यांना विचारलं की तुम्हाला ह्या प्रकारच्या माणसाने केलेलं कार्य आवडेल का, असा त्यांनी प्रश्न केला. त्यातनं जी गोष्ट माझ्या नजरेसमोर पडली अशी की आजही इतका काही उत्कर्ष होऊन वैज्ञानिकदृष्ट्या आपण पुढारलेले आहोत, वैचारिकदृष्ट्या पुढारलेले आहोत, अनेक प्रकारचे जुने नवे प्रयोग करून आपण अनेक प्रकारच्या साधन सुविधा आपण निर्माण केल्या. असं असूनही आपल्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी काही दूर होत नाहीत. तर ह्या प्राईड ऑफ इंडिया या उपक्रमाद्वारे ह्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि उत्तरोत्तर या समारंभाला यश लाभत जावं, चांगली चांगली माणसं पुढे यावं. ऑस्कर अवॉर्डच्या धर्तीवर भास्कर अवॉर्ड असं आमचे राजूजी नेहमी म्हणतात. तर त्या ऑस्कर आणि भास्कर तुलना खरं म्हणजे करता येणार नाही, कारण ऑस्कर हा एका विशिष्ट कार्यासाठी ऑस्कर आहे आणि भास्कर ते कार्य धरून इतर सर्व समावेशक असलेलं कार्य ह्याला धरून हा भास्कर अवॉर्ड दिला जातो. हा गोव्यापुरता, महाराष्ट्रापुरता आणि देशापुरता मर्यादित न राहता खरोखरीने ज्या प्रकारे ऑस्करची ख्याती जगभर आहे तशा प्रकारची ख्याती ह्या उपक्रमाला मिळो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपले रजा घेतो. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर आजच्या समारंभाचे अध्यक्ष माननीय पद्मश्री विनायक खेडेकर, ज्येष्ठ साहित्यिक गोवा, यांना विनंती आहे की आपण आम्हाला शुभेच्छा द्याव्यात. व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थितातील ज्यांचा गौरव होणार आहे अशा प्रकारचे पुरस्कारांचे मानकरी आणि बंधू भगिनींनो, मला वाटतं काही थोडे लोक वगळता बाकी बहुतेक सगळे महाराष्ट्रातून आलेली मंडळी आहेत. मला महाराष्ट्राचा फेटा बांधला त्याच वेळी लक्षात आलं की हे बरंचसं महाराष्ट्राचं राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा आणि सोबतच नाजूक कोमल फुलांच्याही देशा किंवा अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशात अशा ठिकाणाहून आलेले आपण सर्व या माझ्या गोव्याच्या भूमीत, जिथं वनश्रीची कारागिरी दिसते, जिथं गड्या नारळ मधाचे किंवा उन्हाळ्यात खारा वारा, अशा या माझ्या गोव्याच्या भूमीत आपण सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, मगाशी दीप प्रज्वलन करत असताना लक्षात आलं की मला वात दिसत नाही. डोळ्यांची समस्या आहे थोडीशी, पण वात जरी दिसत नसली तरी ज्योत निश्चित दिसते. आणि अशा प्रकारच्या विविध क्षेत्रात आपापल्या तेजानं झळकत राहिलेल्या अनेक ज्योतींचा सन्मान या इथं होणार आहे. त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्र हो, ज्योत पेटवण्यासाठी दुसरी ज्योत लागते हे आपण लक्षात ठेवूया. पुरस्कारांचे जे मानकरी आहेत, ज्यांना इथं पुरस्कार दिले जाणार आहेत, ते विविध क्षेत्रातील आहेत. सामाजिक, सांस्कृतिक, यासोबतच औद्योगिक, कृषी, मला वाटतं अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा इथं गौरव या इथं होणार आहे. परंतु ज्योतीने ज्योत जशी दुसरी ज्योत पेटते त्याचप्रमाणे या गुणवंतांचा आणि या आधीही ज्यांना भास्कर अवॉर्ड किंवा आपला भारतभूषण पुरस्कार मिळाला
त्या सर्वांनी अशाच असंख्य ज्योती पेटण्यासाठी प्रयत्नरत राहावं, यासाठी त्यांना अभिनंदनासोबत मी शुभेच्छाही देतो. मला वाटतं अधिक बोलण्या मी एकच सांगेन की मला अलीकडे सगळीकडे सांस्कृतिक प्रदूषण असे आपण प्रदूषणग्रस्त अशी आपली सामाजिक अथवा इतर प्रकारची व्यवस्था आहे की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. हे सांस्कृतिक प्रदूषण टाळण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत आणि हे सर्व प्रयत्न आपण सर्वजण एकमुखानं, एकचित्तानं, एकमतानं करूया, एवढंच मला सांगायचं आहे. मित्रहो, अजून एकच गोष्ट छोटीशी सांगतो की मला वाटतं या आधीही मी याच व्यासपीठावरती याच ठिकाणी अध्यक्ष म्हणून होतो. महाराष्ट्रात अनंत काणेकर या नावाचे एक ज्येष्ठ साहित्यिक, ते अनेक कार्यक्रमांचे अध्यक्ष असायचे. मध्यंतरी कुठंतरी वाचलं की महाराष्ट्रात अध्यक्ष आहे पक्ष नाही आणि पक्ष आहे अध्यक्ष नाही, अशी व्यवस्था महाराष्ट्रात अशी परिस्थिती आलेली होती किंवा आहे असेल, मला माहिती नाही आहे. परंतु अशा वेळी अध्यक्ष म्हणून मला बोलावण्यामध्ये BBL किंवा डॉक्टर राजीव लोहार यांचा नेमका काय उद्देश आहे मला माहिती नाही, कारण तसा मी पक्ष बदलू आहे. म्हणजे मी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं, शाळेच्या बक्षीस वितरण समारंभापासून विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं अध्यक्ष स्थान भूषवलेलं आहे. म्हणजे माझा पक्ष हा एकच नाही आहे किंवा पक्ष बदलू असं म्हणूया. तरी पण मला इथं बोलावण्यात आलं, मी कृतज्ञता व्यक्त करतो. आभार आता भार तुमच्यावर कुणावर टाकण्यात अर्थ नाही आहे, त्यामुळं कृतज्ञता व्यक्त करणं. आपणा सर्वांनी माझं भाषण ऐकून घेतलं याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक कृतज्ञता. पण त्याबरोबर परत एकदा सांगतो आहे की या पुरस्कारांच्या सर्व मानकऱ्यांचं मनपूर्वक पुनश्च एक वार अभिनंदन करतो. धन्यवाद. नमस्कार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा माननीय पद्मश्री संजय अनंत पाटील. ज्यांना गोव्यामध्ये वन मॅन आर्मी असं संबोधलं जातं ते माननीय संजय अनंत पाटील यांचा सत्कार संपन्न झाला. कृपया जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यानंतर माननीय नलिनी दिदी माधवजी पोद्दार यांना यानंतर माननीय सौ श्रद्धा प्रवीण तांडे आदर्श शिक्षिका श्री सरस्वती विद्यालय आरवली वेंगुर्ला सिंधुदुर्ग यांना विनंती आहे की आपण व्यासपीठ वेंगुर्ला सिंधुदुर्ग जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यानंतर संस्थापक इंद्रजा डेव्हलपर्स वाई सातारा, संचालक नॅशनल पब्लिक स्कूल वाई इंद्रजा डेव्हलपरच्या माध्यमातून गेली 10 वर्ष बांधकाम क्षेत्रात कार्यरत.
यानंतर माननीय किरण धोंडीराम कोळी यांच्या वतीने माननीय अवधूत डोईजड माननीय 4500, गोकुळ शिरगाव MIDC 2500, कागल पंचायत MIDC 2500 कामगार पुरवले आहेत। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा माननीय किरण धोंडीराम कोळी, संस्थापक किरण लेबर ग्रुप ऑफ कंपनीज कोल्हापूर। यानंतर माननीय आरती काळे नगरकर यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। माननीय आरती काळे नगरकर, अहमदनगर महाराष्ट्र। चिपळूण रत्नागिरी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय संतोष रावसाहेब चव्हाण, जिल्हाध्यक्ष भाजपा क्रीडा आघाडी चिपळूण रत्नागिरी। मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार संपन्न करावा। समोर बघा, एक मिनिट इकडे। माननीय संतोष रावसाहेब चव्हाण यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। यानंतर माननीय शशिकांत तुकाराम बदाणे, ॲग्रिकल्चरिस्ट अँड सोशल वर्कर, नागाव तालुका अँड डिस्ट्रिक्ट धुळे यांना या ठिकाणी बदाणे धुळे। सर्वांना विनंती आहे की जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात। माननीय शशिकांत तुकाराम बदाणे, प्रेसिडेंट नवजीवन विद्या विकास मंडळ नागाव धुळे। यानंतर माननीय वैशाली वाफळेकर यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा माननीय वैशाली वाफळेकर, चौफुला पुणे। यानंतर माननीय तुषार सुरेंद्र साळवी, युवा सेना तालुका प्रमुख, शिवसेना रत्नागिरी यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आहे। माननीय तुषार सुरेंद्र साळवी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। सर्वांना विनंती आहे की जोरदार टाळ्यांनी स्वागत करा माननीय महेश वसंतराव गोंजारी, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम, उपविभाग वाई, सातारा। यानंतर माननीय साईनाथ वाळेकर, शिक्षण विस्तार अधिकारी, माध्यमिक वाई, सातारा यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय साईनाथ वाळेकर, शिक्षण विस्तार अधिकारी, माध्यमिक वाई, सातारा। माननीय साईनाथ वाळेकर, शिक्षण विस्तार अधिकारी, माध्यमिक वाई, सातारा। शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा माननीय साईनाथ वाळेकर, शिक्षण विस्तार अधिकारी, माध्यमिक वाई, सातारा। यानंतर माननीय प्रभाकर आरेकर, संस्थापक अध्यक्ष, श्री समर्थ भंडारी नागरी करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा माननीय प्रभाकर आरेकर, संस्थापक अध्यक्ष, श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी। बँकिंग व सहकार क्षेत्रातील अनुभवाच्या बळावर प्रभाकर आरेकर यांनी श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेची 20 वर्षापूर्वी स्थापना केली होती। सहकार क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय प्रभाकर आरेकर यांना भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। यानंतर
माननीय योगेश शंकरराव देशमुख, नृत्य दिग्दर्शक, चिंचवड, गांधी पेठ, पुणे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यानंतर माननीय वैशाली उर्फ वर्षा अंधारे समसापूरकर यांना भास्कर अवॉर्डने सन्मानित करावे. माननीय वैशाली उर्फ वर्षा अंधारे समसापूरकर. इकडे या. राजू सर इकडे समोर लक्ष द्या. इकडे बघा सर. हा समोर बघा सगळे समोर. पारंपरिक लावणी जपणे या उद्देशाने लावणी क्षेत्रात पदार्पण केले. माननीय वैशाली उर्फ वर्षा अंधारे समसापूरकर यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे. यानंतर माननीय सौ अर्चना संदीप माळी, सामाजिक महिला आर्थिक विकास सहकार क्षेत्रातील आदर्श नवदुर्गा. माननीय सौ अर्चना संदीप माळी यांना व्यासपीठावरती उपस्थित राहावे. माननीय सौ अर्चना संदीप माळी, सामाजिक महिला आर्थिक विकास सहकार क्षेत्रातील आदर्श नवदुर्गा यांना भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात येईल. सर 1 मिनिट लक्ष द्या समोर इकडे. माननीय सौ अर्चना संदीप माळी, दैनिक तरुण भारत गोवा यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. समोर समोर बघा समोर. यानंतर माननीय औदुंबर शिंदे, चीफ रिपोर्टर, पुढारी, गोवा. यानंतर माननीय तुकाराम हरिश्चंद्र सावंत यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे. माननीय तुकाराम हरिश्चंद्र सावंत, डिचोली तालुका प्रतिनिधी, दैनिक गोमंतक, गोवा. मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना भास्कर अवॉर्ड देऊन सहकारिता क्षेत्रातील आदर्श असं व्यक्तिमत्व माननीय तुकाराम हरिश्चंद्र सावंत यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यानंतर माननीय महेश गाडी, सिनियर रिपोर्टर इन प्रुडंट मीडिया, गोवा. माननीय महेश गाडी, सिनियर रिपोर्टर, प्रुडंट मीडिया, गोवा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यानंतर उद्योजक धनंजय बाबट यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे. माननीय धनंजय बाबट, वाई, सातारा. यानंतर माननीय पंकज शरदचंद्र शेटे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे. माननीय पंकज शरदचंद्र शेटे सन्मानित करण्यात येत आहे. माननीय पंकज शरदचंद्र शेटे, वरिष्ठ उपसंपादक, दैनिक लोकमत, मुरगाव तालुका प्रतिनिधी, गोवा.
जोरदार टाळ्यांनी स्वागत करा माननीय पंकज शरदचंद्र शेटे, वरिष्ठ उपसंपादक दैनिक गोवा। यानंतर माननीय संजय दगाजीराव पाटील, आदर्श शिक्षक कलाकार, शिरपूर, जिल्हा धुळे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। यानंतर माननीय सौ स्वाती योगेश गोखले, प्रसिद्ध चित्रकार, अग्निहोत्र प्रचारक, पुणे यांना भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात येईल। माननीय सौ स्वाती योगेश गोखले, प्रसिद्ध चित्रकार, प्रबोधन, प्रसार क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व। माननीय सौ स्वाती योगेश गोखले यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। यानंतर माननीय ॲडव्होकेट क्रांती नितीन पाटील यांचे पणजोबा क्रांतिसिंह नाना पाटील। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा ॲडव्होकेट क्रांती नितीन पाटील, सहसचिव, इस्लामपूर बार असोसिएशन, जिल्हा सांगली। हस्ते त्यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। यानंतर माननीय माया बायडाबाई अंधारे, खामगाव तालुका, जिल्हा धाराशिव, महाराष्ट्र यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय माया बायडाबाई अंधारे, यानंतर माननीय डॉक्टर आयडियल मेडिकल केअर, सांगली, महाराष्ट्र यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येईल। माननीय डॉक्टर मनोज विश्वासराव देसाई, आयडियल मेडिकल केअर, सांगली, महाराष्ट्र यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। यानंतर सौ उमा मनोज देसाई, सांगली यांना देखील भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात येईल। माननीय सौ उमा मनोज देसाई, सांगली यांना भास्कर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। यानंतर माननीय उज्ज्वला सुभाष पंगेरकर करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। यानंतर माननीय मोहन अण्णासाहेब चौगुले, आदर्श पत्रभूषण, इचलकरंजी, महाराष्ट्र यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। माननीय मोहन अण्णासाहेब चौगुले, आदर्श पत्रभूषण, इचलकरंजी, महाराष्ट्र। अवधूत मित्रमंडळाचे काँग्रेसचे अध्यक्ष माननीय मोहन अण्णासाहेब चौगुले। यानंतर माननीय सौ अनिता वैभव जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाल, तालुका रायगड, तालुका कराड, जिल्हा सातारा, महाराष्ट्र यांना भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात येईल। माननीय सौ अनिता वैभव जाधव यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे। शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श कामगिरीबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाल, तालुका कराड, जिल्हा सातारा। विनंती आहे की जोरदार टाळ्यांनी स्वागत करा माननीय सौ अनिता वैभव जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाल, तालुका कराड, जिल्हा सातारा।
मॉडेल शिक्षिका म्हणून त्यांना संबोधलं जातं. यानंतर माननीय भगवान नामदेव शेवाळे, रेटरे धरण, तालुका वाळवा, जिल्हा सांगली यांना भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात येईल. तालुका वाळवा, जिल्हा सांगली. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यानंतर माननीय श्री सुदन मोनू पडते, निवेदक, कलाकार, संगीत शिक्षक यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे. माननीय श्री सुदन मोनू पडते, निवेदक, कलाकार, संगीत शिक्षक, गोवा. श्री सुदन मोनू पडते, गोवा. मान्यवरांना जनरल फाउंडेशनच्या 19व्या भास्कर अवॉर्ड 2024 च्या समारंभासाठी सर्व मान्यवर, विशेषतः केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप साहेब, विनायक खेडेकर साहेब, संजय पाटील साहेब, नलिनी दीदी पोद्दार आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या इथं जे सगळे पुरस्कारार्थी आहेत त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं, त्यांच्या पाठीवर थाप टाकण्यासाठी हा उपक्रम घेतलेला आहे. ते स्वतः, त्यांचे नातेवाईक, त्यांचे कौटुंबिक सर्व या इथे उपस्थित राहिले. त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो. आणि कार्यक्रम सर्व अतिशय नीटनेटका आणि चांगला व्यवस्थित करण्यासाठी आपण सर्वांनीच सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीनं संपला असं जाहीर करतो. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.